मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोमला पाहणी करणार। 5 जुलैला होणाऱ्या मराठी विजयी मेळाव्याच्या तयारीचा आढावा। ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्या, फडणवीसांचा हल्लाबोल। आदित्य आणि अमित ठाकरेंच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत ठाकरे बंधूंवरती घणाघात। मध्यरात्रीपासून होणाऱ्या संपातून स्कूल बस मालक संघटनांची माघार। आज मुख्यमंत्र्यांसोबत संघटनांची चर्चा, तर अवजड वाहनं आणि खासगी बस चालक संपावर ठाम। छत्रपती संभाजीनगरमधल्या महिला कीर्तनकार हत्या प्रकरणी 2 परप्रांतीय आरोपींना अटक। चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचंही समोर। नाशिकमधल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ, तर त्र्यंबकेश्वरमध्ये रात्री झालेल्या पावसाने रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। हिमाचल, उत्तराखंडसह 9 राज्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। मंडीमध्ये काल 8 ठिकाणी ढगफुटी, 4 जणांचा मृत्यू, तर उत्तराखंडमध्येही नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत। पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षित। अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना। भगवतीनगर बेस कॅम्पमधनं उपराज्यपाल मनोज सिन्हांनी दाखवला हिरवा झेंडा। उद्यापासून यात्रेला सुरुवात होणार। खुडूस फाट्यामध्ये पार पडलं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं रिंगण। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा संपन्न। बर्मिंगहॅममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात। इंग्लंड 1-0 ने आघाडीवरती आहे, त्यामुळे मालिकेत कमबॅक करण्याचं भारतासमोर मोठं आव्हान। हेडलाइन्स।